संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीमध्ये पोहोचला आणि जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर आपण बघतोय की ह्या वारीमध्ये सहभागी झालेले सगळे वारकरी हे मल्हार मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आल्यानंतर या ठिकाणी येळकोटचा जयघोष होतो। खरं तर ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यामधलं हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी शैव आणि वैष्णवांचा मेळा एकत्रित जमतो। शैव आणि वैष्णव भक्त एकत्रित येतात आणि एकत्रित आलेले हे भक्त येळकोटचा जयघोष करत या ठिकाणी या कडेपठारी जमा होतात आणि आपण बघतोय की या ठिकाणी या मल्हार मार्तंडांच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठी सजावट करण्यात आलेली आहे। या सासवडहून निघालेले हे ज्ञानेश्वर माऊली महाराजाच्या पालखी सोहळ्यातील हे सगळे वारकरी भाविक भक्त हे या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे मल्हार मार्तंडांचं दर्शन घेतात आणि खोबरं आणि भंडाऱ्याचे उधळण करतात आणि या ठिकाणी येळकोट जय मल्हारचा एकच जयघोष होतो। आणि ही सगळं बघतो आपण की खरं तर 2 दिवसाच्या सासवडच्या मुक्कामानंतर या वारकऱ्यामध्ये एक उत्साह संचारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी वारकरी आल्यानंतर कुणी फुगडी खेळतं, कुणी या ठिकाणी जवळपास 350-400 पायऱ्या चढून येतात आणि आल्यानंतर मल्हार मार्तंडाचं दर्शन घेऊनच पुढे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतात। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।